नमस्कार भावना, तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर भरपूर दिवसातून ब्लॉग आला आहे, म्हणजे दिवसातून नाही महिन्यातूनच आला आहे ब्लॉग. जाम जरासा ब्रेक झालेला, आता परतपासून सुरुवात करतो आहे. तर आज आम्ही चाललो आहे पेणला. तर काकाचं दुकान आहे आपल्या गणपतींचा, तर त्याला अजून गणपती आणायला आम्ही पेणच्या कारखान्यात चाललो आहे. तर तिथे तुम्हाला दाखवतो कसं कारखाना असतो, म्हणजे तिथे गणपती पण विविध प्रकारचे असतील, ते पण तुम्हाला दाखवतो. जर काही तुम्हाला गणपती बुक करायचे असतील तर लवकरात लवकर या, कारण की भरपूर गणपती बुक होत आहेत. इथे बघा, इथं ट्रॅफिकमध्ये अडकलंय. इथं पण जेव्हा ट्रॅफिक सुटतं तेव्हा फक्त 30 सेकंडचा टाइम असतं, तर वाढवायला पाहिजे ना का? मी केलं ऍप्लिकेशन, आता बघू काय असं आहे का? ऍप्लिकेशन केलंय, बघू आता ते ऐकतात, म्हणजे त्यांचा प्रोसेस काय होतं पुढे. आता मी इथं कुठल्या रस्त्यावर बसलोय बघा आपण? कर्नाला. आता कर्नालाच्या रस्त्यावर पोहोचलोय आम्ही. तर आता मी रस्त्यात बघत होतो, इथं जास्त करून माकडं असतात ना, मग मी बघत होतो माकडं दिसत काय ना, आणि नेमके आम्हाला लगेच माकडं दिसले. हे बघा, हे बघा कसला पोरा आहे माकडाचा, तो तिथं पण बसले. हे बघा, देव पोऱ्या पण आहे. तर भावना, आम्ही पोचलो फायनली पेनला. श्री साईनाथ कला केंद्र असं नाव आहे. हे बघा, संतोष जाधव हे जे कारखान्याचे ओनर. तर आता आम्ही आलो इथे गणपतीच्या कारखान्यात. तर तुम्ही बघा, इथे भरपूर गणपती आहेत, तिथे बनवतात गणपती. तुम्हाला खाली पण दाखवतो, खाली पण पेंटिंग वगैरे सगळं करतात. भरपूर माणसं आहेत तिथे, तुम्हाला सगळं दाखवतो. इथे पण काही गणपती ठेवलेत आणि खाली पेंटिंग वगैरेचं काम होतं. हे बघा, तुम्ही बघू शकता पाठीमागे वगैरे. हे बघा, इथे गणपतींचे मूर्ती वगैरे सगळं बनवून ठेवलेत. एकदम भारी भारी सुंदर मूर्ती एकदम बनवून ठेवले इथे. आणि एक प्रकारचे भरपूर असे आहेत गणपती. हे बघा, त्यांना पेंटिंग वगैरे सगळं खाली होतं, तर खाली तुम्हाला दाखवतो जाऊन. वरती जी जागा होती ती ठेवण्याची जागा होती, म्हणजे जे रेडी झालेले आहेत गणपती ते पण तिथे होते, आणि जे कलर करायचे बाकी आहेत ते पण तिकडे होते. आणि आता जे खाली जो फ्लोर आहे तिकडे सगळी पेंटिंग करतात, म्हणजे सगळी वेगवेगळी कामं करतात. कोण डोळे कलर करतो, कोण गोल्डनचा, कोण फिनिशिंग करतो. आता मी या साईडला आलो आहे, इथे पण बघा, म्हणजे गणपती कलर केलेले आहेत, पण यांचे थोडंसं फिनिशिंगचं काम बाकी आहे आणि डोळ्यांचं काम पण बाकी आहे. सगळ्यात मेन आणि पहिली प्रोसेस हीच की साच्यापासून गणपती तयार करणे. तर आता हे बघा, इथे साचा आहे, तर आता हे काका थोडंसं साफ करते साच्याला, आणि मग नंतर आता माती लावतील. मग अशा प्रकारे माती भरली जाते साच्यामध्ये, मग नंतर तो एकदम रेडी होऊन निघतो. तर हे बघा, इथे 2-3 जण आहेत, दादा पण आहे. तर हे सगळे फिनिशिंग कामं वगैरे सगळी करायला लागतात, तर तुम्ही बघू शकतात. तर तुम्हाला वाटतं एवढं सोपं नसतं. तर ही माती आल्यानंतर मग नंतर गणपती रेडी होतो, पण तेव्हाच काम संपत नाही, तेव्हा पण फिनिशिंग वगैरे करायला लागते, भरपूर स्मूथ करायला लागतं त्याला. तर तिकडेचं झाल्यावर इकडे येते, तर इकडे पण फिनिशिंगच होतं, पण तुम्ही बोलाल फिनिशिंग तर तेव्हा पण होती, पण ही वेगळी आहे, ही फायनल फिनिशिंग असते. तर इथे फिनिशिंग केल्यावर ते त्या फ्लोअरवर जातात, म्हणजे तिथे मी तुम्हाला पहिले दाखवलेला जिकडं पेंटिंग होतं इकडं, म्हणजे इकडं मग पेंट व्हायला जातील, मग मस्त, मग तिकडे पेंट वगैरे होऊन मग फायनल होतील. तर तिथून निघून आम्ही आलो आहे आता राव्याला रोहित मामाचा कारखाना आहे गणपतींचा, म्हणजे गणपती पेंट करतात. तर ते पण आता गाड्यावर न्यायचे आमच्या नेऱ्याला. तर हे बघा, भरपूर गणपती चालवलेत, अजून पण आहेत. तर हे बघा, हे असा कारखाना आहे मस्त, इथे जाम भारी भारी पेंट करतो मामा तो. तर फायनली सगळे गणपती टेम्पोमध्ये भरलेत, तर आता जाऊ. आता इथे जाम भूक लागलेली, म्हणून आता इथे वडापाव घ्यायचा खायला. आता आम्ही थोडंसं आता काहीतरी खायला उतरलोय, काम देण्यामध्ये आलोय. तर आता आम्ही पोचलो जस्ट दुकानावर. बघा, आता टेम्पो पण आलेली आहे, टेम्पो पहिले आत्ताच जस्ट आले वाटतं. आता
आमच्या गाडीत पण गणपती आहेत, तर ते पण आम्ही आता उतरवू. तुम्हाला व्हिडिओ जर काही आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि जास्तीत जास्त जेवढा होईल तेवढा शेअर करा, आपल्या मित्रांसोबत आपल्या फॅमिलीसोबत शेअर करा. तो मी भेटतो तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.